मी फक्त तुझीच भाग 17. काजल त्याला विचारत असते, पण तो काहीच बोलत नसतो. अलका म्हणाली, राज बोल ना, चिडू नको. राज म्हणाला, चिडू नको तर काय करू? तिने तुझ्यावर हात उचलला आणि तू गप्प ऐकून घेत होतीस. नको तिथे तर झाशीची राणी बनून फिरत असतेस ना. मग आज काय झालं होतं तुला? आणि तुला बोललो होतो सांगून टाकू सगळ्यांना, पण नाही. झालं ना आता मनासारखं. त्यात तुला कालपासून बरं नाही आहे. आजही अंगात कणकण असताना तू सगळी तयारी बघत होतीस. आता का गप्प बसली आहे? अलका खाली मान करून रडत असते. ती राजला मिठी मारत अलका म्हणाली, सॉरी ना, ते इतकं अचानक झालं की मला काहीच सुचलं नाही. म्हणून मी गप्प होते. आणि तसंही सगळ्यांसमोर मला तमाशा नको हवा होता. तू चिडू नकोस ना माझ्यावर. राज म्हणाला, तू आधी शांत हो. तू कपडे चेंज कर, मी आलोच. अलका म्हणाली, आता कुठे चाललास? बस ना माझ्याजवळ. राज म्हणाला, मी लगेच आलो. तू फ्रेश हो. अलका ही मग फ्रेश होऊन आणि चेंज करून येते आणि बेडवर बसते. तिला ताप अजूनही होता. तेवढ्यात राजही येतो आणि त्याच्यासोबत डॉक्टरला घेऊन आलेला असतो. डॉक्टर तिला चेक करतात. डॉक्टर म्हणाले, यांना ताप आहे अजूनही. त्यांना मी इंजेक्शन देतो, पण यांना आराम करावाच लागेल, शक्तीचा. राज म्हणाला, ठीक आहे, मी घेतो काळजी तिची. डॉक्टर निघून जातात आणि आत आतिश येतो. आतिश म्हणाला, काय झालं, तिचा ताप उतरला नाही का? आतिशचं लक्ष तिच्या गालावर जातं. किती जोरात मारलं आहे तिला. गालावर वळ उठले आहेत. अलका म्हणाली, भाई तू आता सुरू नको होस. एकतर याला शांत करत माझी नक्के नऊ येतात. आतिश म्हणाला, बरं बाबा झोप हा पिलू, तुम्ही येतो नंतर. आतिश निघून जातो. बाकीच्यांनाही तिला भेटायचं असतो. पण राज सगळ्यांना उद्या भेटू म्हणून सांगतो. राज अलकाच्या शेजारी बसतो. राज म्हणाला, तू झोप, मी बसतो तुझ्याजवळ. अलका म्हणाली, बसू नको, मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे. राज एशीचं टेम्परेचर सेट करतो आणि तिला कुशीत घेऊन झोपवतो. सकाळी राजला जाग येते. बाजूला अलका त्याला मिठी मारून शांत झोपलेली होती. तिचा तापही उतरला होता, पण तापामुळे तिचा चेहरा कोमजलेला होता. राज तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. अलकालाही जाग येते आणि उठून बसते. राज म्हणाला, उठलं माझी अलका? आता कसं वाटत आहे? अलका म्हणाली, आता मला थोडं फ्रेश वाटत आहे आणि थोडा थकवा आहे बस. राज म्हणाला, बरं तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी कॉफी आणि ब्रेकफास्ट मागवतो. अलका म्हणाली, आपण खाली जाऊ ना, सगळे आहेत घरात. तसंच असं चांगलं नाही वाटत एकटं रूममध्ये बसून खाणं. राज म्हणाला, का चांगलं नाही वाटत? त्यांना माहिती आहे तुला बरं नाही आहे ते. अलका म्हणाली, तरी पण चल ना खाली प्लीज. राज म्हणाला, एकदा सांगितलं ना, नाही समजत? नाही म्हणजे नाही. अलका म्हणाली, खडूस आकडू. राज म्हणाला, तू काही पण बोल, पण मी तुझं ऐकणार नाही आहे, ओके? राज अलकाला रूममध्येच कॉफी आणि ब्रेकफास्ट मागवतो आणि स्वतःच्या हाताने भरवतो. मग औषध देऊन आराम करायला सांगतो. थोडा वेळ आराम करते. मग सगळी लेडीज गँग अलकाला भेटायला अलकाच्या रूममध्ये येते. प्रांजल म्हणाली, वहिनी बरी आहेस ना? आता तिच्यासमोर हेतलचा विषय कोणीच काढत नाही, कारण राजने तशी ताकीद दिली असते. अलका म्हणाली, हो अगं, मला आता बरं वाटत आहे. पण ना, बघ ना, लग्नाचं घर आहे आणि माझ्या भाईचं लग्न आहे, पण राजने मला धमकीच दिली आहे की काम नाही करायचं म्हणून. सारा म्हणाली, अलका उदास नको होऊस. तुला बरं नाही आहे म्हणून तर तो बोलला ना. तुला माहीत आहे ना तुझ्या बाबतीत तो खूप पजेसिव्ह आहे असं. कल्याणी म्हणाली, मग नाही तर काय, कॉलेजमध्येही तिला एकटा नाही सोडायचा. अलका म्हणाली, काहीतरीच तुमचं. अलका लाजत, छान लाजते. बरं कल्ले, तू आणि विनयने कधी लग्न केलं? आणि माझी आठवणही आली नाही ना तुम्हाला? कल्याणी म्हणाली, अगं विनयला नाही बोलण्यासारखं काहीच नव्हतं. दोघांच्या घरी परवानगी भेटली, मग काय झालं लग्न केलं तर? तुला का नाही बोलावलं तर? तुझा कॉन्टॅक्ट तरी होता तरी का माझ्यापाशी सांगायला? सारा म्हणाली, मला माहीत आहे, तुला सगळं माहिती आहे आमचं लग्न कसं झालं, कारण माझे पतिदेव तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे होता. अलका म्हणाली, चला, तुम्ही तुमच्या संसारात खुश आहेत ना, मग झालं. अलकाला आता बरं वाटत होतं आणि आतिशचं लग्नही 4 दिवसांवर आलं होतं. अलका ही सगळी जबाबदारी सांभाळत होती. आज मेहंदीचा कार्यक्रम होता.
कोमलने छान पिंक आणि येलो कॉम्बिनेशनवाला लेहंगा त्यावर मॅचिंग ज्वेलरी. खूप छान दिसत होती ती. तिला बघण्यासाठी छान फुल्ली सजवलेला सोफा असतो. अलकानेही नेव्ही ब्ल्यू कलरचा लेहंगा घेतला होता. तिच्यावर तो कलर खूप खुलून दिसत होता. तिच्या हातावर ही मेहंदी काढते आणि त्यात राजचं नाव लिहिते. सगळ्यांची मेहंदी काढून झाल्यावर जेवायला जातात. कोमलला तिचे बाबा भरवत होते. आपली लेक सासरी जाणार म्हणून दुःखी होते आणि चांगल्या घरी जाणार म्हणून खुश. राजही अलकासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो आणि तिला भरवत असतो. अलका म्हणाली, बस बस, झालं माझं भरलं पोट. राज म्हणाला, नाही हा अलका, तू काहीच खाल्लं नाही आहेस आणि लगेच तुझं पोट भरलं ते काही नाही, सगळं संपवायचं आहे, नाहीतर मीही जेवणार नाही मग. अलका म्हणाली, तू नेहमी असंच करतो, जेवण करण्यासाठी पण मला धमकीच देतो. जा बाबा. रातच्या धकात ती सगळं जेवण संपवते. मग संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम असतो. पहिले वेंडिंग कपल येतात स्टेजवर. त्यांच्या परफॉर्मन्स झाल्यानंतर येतात आपले राज आणि अलका. ते दोघेही भान हरपवून डान्स करत होते. टाळ्यांच्या आवाजाने दोघे भानावर येतात. आता सगळे एकत्र डान्स करतात. अशा प्रकारे संगीत कार्यक्रम पार पडला. आज आतिश आणि कोमलची हळद असते. कोमलने पिवळ्या कलरची साडी आणि फुलांचे दागिने घेतले होते. कोमलच्या चेहऱ्यावर नवरीचे तेज दिसून येत होते. अलकानेही पिवळ्या रंगाची सिफोनिकची साडी नेसली होती. केसांची वेणी, गळ्यात मंगळसूत्र, माथ्यावर सिंदूर आणि हातात हिरवा चुडा आणि त्यात रंगलेली तिची मेहंदी. आतिशला पहिले हळद लागते, मग त्यांची उष्टी हळद कोमलला लागते. सगळे हळद खेळत होते. अलकाच्या हाताला धरून राज तिला दूर घेऊन येतो. अलका म्हणाली, राज काय करतो आहेस? सोड ना, कोणीही येईल आणि बघेल. राज म्हणाला, काय नाही होत, बघितलं तर बघू देत. मी नाही घाबरत कोणाला. मला माझ्या बायकोला हळद लावायची आहे बस. असं म्हणताच तो तिच्या गालावर घासतो. अलका म्हणाली लाजून, राज. ती शहारते आणि त्याला धक्का देऊन आणि जीभ दाखवून पडून जाते. राज म्हणाला, कुठे जाशील? यायचं तर तुला माझ्याच जवळ आहे ना. वेळी माझी अलका. आज आतिश आणि कोमलचं लग्न होतं. सकाळपासून अलकाची खूप धावपळ चालू असते. आतिशची तयारी करून ती कोमलच्या रूममध्ये येते. अलका म्हणाली, ओय होय, आज चक्क चंद्र जमिनीवर आला आहे वाटतं. माझ्या भाईचं काही खरं नाही आज. कोमल लाजून मान खाली घालते. आज सगळे तिला चिडवत असतात आणि खरंच ती खूप सुंदर दिसत असते. कोमल उठून तिचा हात हातात घेऊन कोमल म्हणाली, थँक्यू अलका, मला माझं आयुष्य दिल्याबद्दल. नाहीतर मला भीती होती की आतिशचे डॅड आमच्या नात्याला स्वीकारतील की नाही. कारण आतिश कंपनीचा मालक आणि मी साधी एक स्टाफ. मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. अलका म्हणाली, खूप बोललीस. मैत्रीण मानते आणि उपकाराची भाषा करतेस का? हे बघ कोमल, जसा आतिश भाई मला जवळचा आहे ना, तशी तूही माझी जवळचीच आहे. माझ्या दुःखात तू नेहमी मला साथ दिली आहेस ग. मला तुझा खूप आधार भेटला ग. चल आता रडू नको, नाहीतर भाई बोलेल मला अशी रडकी बायको नको म्हणून. अलकाच्या बोलण्यावर कोमल हसून देते आणि तिला मिठी मारते. आतिश आज खूप राजविंडा दिसत असतो. लाल रंगाची डिझाईन केलेली शेरवानी आणि त्यात गोल्डन कलरची धोती. त्यावर लाल फेटा आणि पिसांचा तुरा. आतिशला बोलावतात, नंतर कोमलला आवाज देतात. अलका आणि प्रांजल तिला घेऊन येतात. लाल रंगाची नऊवारी पैठणी, हातात आतिशच्या नावाची मेहंदी आणि हिरवा चुडा, केसांचा अंबाडा, त्यावर भरपूर मोगऱ्याचे गजरे, हातात सेला आणि साजेसा मेकअप. खूप सुंदर दिसत होती ती. अलका आणि प्रांजल तिला मंडपात सोडून बाजूला उभ्या असतात. अलकाला बघून राज तिच्या जवळ येतो. कोणाचं लक्ष नाही बघून तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढतो. अलका त्याच्याकडे मोठे डोळे करून बघते. अलका म्हणाली, काय करतो आहेस तू? चिडून जरा. राज म्हणाला, तुला हात लावत आहे मी. अजून काय? तू खूप सुंदर दिसत आहे. इथे कोणी नसतं ना, मी तुला इथेच किस केलं असतं. अलका म्हणाली, तुझ्या जिभीला काही हाडं? आजूबाजूला लोक आहे, जरा विचार करून बोल. राज म्हणाला, तुला माहीत आहे ना, हा राज ठाकूर कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि तसंही माझ्या बायकोवर प्रेम दाखवत आहे, कोणी दुसऱ्याच्या नाही. अलका म्हणाली, तुला बोलून फायदा नाही मला.
विधी बघू देत. आतिश आणि कोमल एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. मग विधीनुसार आतिश कोमलच्या भांगेत कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो. नंतर ब्राह्मण त्यांना सप्तपदीसाठी उठवतात. 7 फेरे घेऊन होतात. लग्न छान पार पडतो. आता सौ कोमल आतिश पराण झाली होती. सगळे आता जेवायला जातात. कोमल आणि आतिश एकमेकांना घास भरवतात. आता वेळ येते ती बिदाईची. कोमल खूप रडते. तिचे बाबा आतिशच्या डॅड समोर हात जोडत म्हणाले, कोमलचे बाबा, माझ्या मुलीकडून चूक झाली तर तिला आपली मुलगी समजून माफ करावं आणि वडील बनून साथ द्या. फरांज काका म्हणाले, अहो तुम्ही काळजी नका करू. ती माझ्या घरची लक्ष्मी आहे. आता इथून पुढे सगळं तिलाच सांभाळायचं आहे आणि ती माझी सून नाही, मुलगी राहील. कोमल आणि आतिशचा गृहप्रवेश छान होतो. अलका कोमलला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते. उद्या घरात पूजा, मग देवदर्शन आणि रिसेप्शन. सगळे थकले होते म्हणून सगळे झोपी जातात. सकाळी अलका लवकर उठते आणि राजला उठवायला येते. अलका म्हणाली, राज उठ आवर, आज घरात पूजा आहे. राज म्हणाला, तिला जवळ खिचू, माझं गुड मॉर्निंग गिफ्ट दे पहिले. बरेच दिवस झाले तू दिलं नाही आहे. तू विसरलीस का तुला एक नवरा आहे म्हणून? अलका त्याच्या या वाक्यावर हसायला लागते. अलका म्हणाली, काही गिफ्ट वगैरे नाही भेटणार, चल सोड, मला तयारी करायची आहे अजून. राज म्हणाला, तू मला देते की मी घेऊ? तुला माहिती आहे ना, मग मी घ्यायला लागलो ना, मग तुला थांबवणं कठीण होईल. अलका त्याच्याकडे बघत असते आणि मनात विचार करते, हा किती ऐकणार आहे, दिल्याशिवाय त्यापेक्षा दिलेलंच बरं. विचारातून बाहेर येते. ठीक आहे, ठीक आहे, देते. अलका त्याला किस करायला जाणार त्याआधीच राज तिच्या ओठांवर ओठ टेकून तिला आपल्या खाली घेत किस करतो. थोड्या वेळाने बाजूला होत अलका त्याला फटके मारत असते. राज म्हणाला, मारते का आहे? आता तर फक्त किस केला आहे. आज आपण घरी जाणार आहोत. घरी गेल्यावर 15 दिवसांची मी वसुली करणार आहे. अलका म्हणाली, नक्की काय करणार आहेस तू? घाबरून राज म्हणाला, तुला खरंच माहिती नाही का ग? मग मी महाबळेश्वरची रात्र आठव. तिच्याकडे खट्टरपणे हसत असतो. अलका लाजून त्याला मिठी मारते आणि बोलते, आजकाल तू खूप रोमॅन्टिक होत आहेस बरं का. चल आवर आणि खाली ये. अलका खाली निघून येते आणि तयारी बघत असते. नंतर कोमलच्या रूममध्ये येऊन तिला तयार करून खाली घेऊन येते. आतिश आणि कोमल पूजेला बसतात. पूजा संपन्न होते. नवीन जोडी सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. आता फक्त घरचेच लोक असतात. सारा, अनिकेत, कल्याणी, विनय ही पुण्याला निघून जातात. आता सगळे कपलच जाणार होते. देवदर्शनासाठी राज फक्त एकच मोठी गाडी घेतो. सगळे सिद्धिविनायक मंदिरात जातात आणि दर्शन घेतात. सगळे बाहेरच जेवण करून घरी येतात. राज आतिशला आणि कोमलला एक इन्व्हलप देतो. आतिश म्हणाला, काय आहे हे? राज म्हणाला, हे तुमच्या लग्नाचं गिफ्ट आहे. अलका आणि माझ्याकडून. उघडून बघ. आतिश ते गिफ्ट उघडून बघतो तर त्यात हनीमून पॅकेज असतो. तेही पॅरिसचं. आणि आणि उद्या सकाळची त्यांची फ्लाईट असते. आतिश हनीमून तिकीट तेही पॅरिसचं? अलका म्हणाली, हो पॅरिस, कारण मला माहीत होतं माझ्या मैत्रिणीचं आवडतं ठिकाण आहे ते. हो हो ना कोमल? कोमल लाजून मान खाली घालते आणि पटकन अलकाला मिठी मारते. प्रांजल म्हणाली, लाजण्याचा कार्यक्रम झाला असेल तर कोमल दिदी, आपण तयारीला जायचं का? आपलं आज संध्याकाळी रिसेप्शन आहे ना. अलका म्हणाली, चला चला, आपल्याला तयारी करायची आहे. सगळी लेडीज गँग तयारी करायला निघून जातात. राज आणि आतिश हसत असतात. राज म्हणाला, आतिश, मी आज अलकाला घरी घेऊन जाईल, चालेल ना? आतिश म्हणाला, हो घेऊन जा. तिला मला माहिती आहे तू नाही राहू शकत तिच्याशिवाय आणि माझ्यामुळे आधीच तुमच्यात भांडण झालं होतं. राज म्हणाला, तू का मनाला लावत आहेस? त्यात तुझा काय दोष आहे? माझंच चुकलं. बरं ते जाऊ दे. जा तयार हो, मी पण माझी तयारी करतो. अलका तयार होऊन राज तयार झाला की नाही बघायला रूममध्ये आली. हाक मारतच अलका म्हणाली, राज तू तयार झाला का? राज मिररमध्ये बघून केस सेट करत असतो.
अचानक त्याचं लक्ष मागून येणाऱ्या अलकाकडे जातं. तो तिला टक लावून बघत असतो. अलका खरंच एखाद्या परीसारखी दिसत होती. डार्क ग्रीन कलरचा ऑफ शोल्डर गाऊन, केसांचा मेसी बन आणि पुढून कर्ल केलेल्या बटा, एक हातात डायमंडचं ब्रेसलेट आणि एका हातात घड्याळ, ओठांवर डार्क रेड लिपस्टिक आणि हलकासा मेकअप. राज भानावर येत म्हणाला, "मी तयार झालो आहे, पण आज कोणीतरी खूप हॉट दिसत आहे." अलका म्हणाली लाजून, मान खाली बघत, "तुझं ना आपलं काहीतरीच, नको ना मला त्रास देऊस." राज म्हणाला, "त्रास मी नाही, तू मला देतेस. असं तयार हो. थांब एक मिनटं." असं म्हणताच तो त्याच्या बॅगेतून एक बॉक्स काढतो. तो तिला मिरर समोर उभं करतो आणि गळ्यात नाजूक असं डायमंडचं मंगळसूत्र घालतो. "आता परफेक्ट आहे." अलका म्हणाली, "मंगळसूत्र? तेही ओरिजिनल डायमंडचं? नको घेत जाऊस एवढ्या एक्सपेन्सिव्ह वस्तू. आणि तसंही मला गळ्यात काहीच नव्हतं घालायचो." राज म्हणाला, "मी तुला त्या दिवशीही बोललो होतो आणि आताही बोलतो. तुझ्यासमोर प्रत्येक वस्तूंची किंमत शून्य आहे. आणि गळ्यात मंगळसूत्र यासाठी घातलं कारण सगळ्यांना कळलं पाहिजे की ही अलका फक्त आणि फक्त राज ठाकूरची आहे. तू फक्त माझी आहेस. तुला बघण्याचा आणि तुला हात लावायचा अधिकार फक्त आणि फक्त या राजचा आहे. समजलं?" अलका म्हणाली, "काय रे रोमॅन्टिक होता होता तुझी गाडी रागाच्या पटरीवरच घसरली की काय?" आणि हसायला लागते. राज रागात तिच्या कमरेत हात टाकून जवळ खेचतो. राज म्हणाला, "खूप हसू येतंय का गं तुला? पण मी मजाक नाही करत आहे. तू आधीही माझी होतीस, आताही माझी आहेस आणि पुढेही तू फक्त आणि फक्त माझी असशील. समजलं?" अलका म्हणाली, "शांत हो ना. तू असं चिडला की मग मला भीती वाटते तुझ्याजवळ यायची. रोमॅन्टिक बोलायचं सोडून काय तू राग घेऊन बसला आहेस?" राज म्हणाला, "मी जर रोमॅन्टिक झालो ना, मग सगळंच मुश्किल होईल." तिला डोळा मारत, "आणि तसंही आपण आज रिसेप्शन झाल्यावर घरी जाणारच आहोत. मग काय पूर्ण रात्र आहे आपल्या रोमॅन्टिक होण्यासाठी. तसंही तुला सकाळीच बोललो आहे, 15 दिवसांची वसुली मी करणार आहे." अलका म्हणाली त्याला मारत, "खूप आगाऊ झाला आहेस तू आजकाल. आणि विसरू नकोस, आपण आज घरी एकटे नाही आहोत. प्रज्वल आणि प्रांजलही आहेत." राज म्हणाला, "अजून एक व्यक्ती वाढणार आहे आज?" अलका म्हणाली, "कोण?" राज म्हणाला, "मॉम आली आहे आज तिच्या सुनेला भेटायला आणि तिला पुण्याला घेऊन जायला." अलका म्हणाली, "खरंच? आई आल्या आहेत? मग मी इथे काय करते? चल चल लवकर." तसंही रिसेप्शनची वेळ झाली आहे. राज आणि अलका खाली येतात. कोमल ही तयार झाली होती. तिने आज छान असा लॉंग रेड कलरचा गाऊन घेतला आणि आतिश ही 3 पीस सूटमध्ये छान दिसत असतो. दोघेही हातात हात घालून स्टेजवर येतात. सगळे नव्या दाम्पत्याला शुभेच्छा देत असतात. रिसेप्शन ही छान पार पडतो. राज आतिशकडे येत राज म्हणाला, "चल आतिश, निघतो आम्ही. उद्या येऊ तुला आणि कोमलला एअरपोर्टवर सोडायला." आतिश म्हणाला, "छान वाटलं तू आलास. कारण तू आलास म्हणून माझ्या पिलूच्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आली." आतिश अलकाकडे बघून बोलतो. राज म्हणाला, "तुझी बहीण माझी म्हणजे एक नंबरची कार्टून आहे. पण ती माझी ताकद आहे. चला आम्ही निघतो." राज अलकाजवळ येतो. अलका रोनित आणि तिच्या दोन्ही आईंसोबत बोलत असतो. अलका म्हणाली, "रोनित, आता अभ्यासाकडे लक्ष दे आणि आईची काळजी घे. आणि हो, पैसे हवे असतील तर मागत जा. तसेही तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकले आहेत." रोनित म्हणाला, "दी, मी करतो अभ्यास आणि नको मला पैसे. मला नाही लागत आणि काही दिवसात एक्झाम आहे माझी. मग मीही जॉब करेन." अलका म्हणाली, "बरं. आणि आई, तूही तुझी काळजी घे. चल, जाताना तुम्हाला घरी सोडतो. मग आम्ही जाऊ पुढे. आणि मीता, तूही नीट राहा बाळा." मीता म्हणाली, "हो दीदी, माझी काळजी नको करू." अलका म्हणाली, "हो, आता तुझी काळजी करणारा आहे ना." मीता छान लाजते. तेवढ्यात राज आणि प्रज्वल येतात. प्रज्वल तर मीतालाच बघत असतो. राज म्हणाला, "निघायचं का?" अलका म्हणाली, "हो, चला आई, कुठे गेल्या?" "ती आतिशला भेटायला गेली आहे. येईलच ती इतक्यात." सगळे आतिश आणि कोमलचा निरोप घेऊन घरी येतात. सगळे आपापल्या रूममध्ये येतात. अलका फ्रेश होते. मग राजही फ्रेश होण्यासाठी जातो. अलका खाली येते तर राजची आई आणि प्रांजलही खाली असतात. अलका म्हणाली, "आई, झोपले नाही का तुम्ही?" राजची आई म्हणाली,
थंड वातावरण झालं ना, मग मला कॉफी प्यावीशी वाटली. मग आले खाली आणि मग या मॅडम पण जाग्या होत्या. मग चला खाली. अलका म्हणाली, बरं मी आणते कॉफी बनवून, मग आपण गप्पा मारूयात. राज फ्रेश होऊन बाहेर येतो, पण त्याला अलका कुठेच दिसत नाही. तो तिची वाट बघत असतो. ती येत नाही म्हणून तो खाली येतो. तर ती त्याच्या आई आणि प्रांजलसोबत कॉफी पीत गप्पा मारत असते. राज म्हणाला, मी इथे हिची वाट बघतो आहे आणि ही इथे गप्पा मारते आहे. राजची आई म्हणाली, अरे राज, ये ना बस, तूही कॉफी घे. अलका, जा त्याला ही कॉफी आणून दे. अलका जाते आणि त्याला ही कॉफी आणून देते. ती त्याला स्माईल देते, पण तो तिच्याकडे रागात बघत असतो. तिला माहिती असतं हा चिडला आहे असं. तो तिला इशारावरून वरती रूममध्ये चल म्हणून इशारा करत असतो. राजची आई आणि प्रांजल हसत असतात. राजची आई अलकाला म्हणाली राजची आई म्हणाली, अलका बाळा, आज तू माझ्या रूममध्ये झोप. आपण गप्पा मारत झोपू. हे राज ऐकून राजला ठसका लागतो. अरे हळू, अलका बाळ, आम्ही वर जात आहोत, ये, मी तुझी वाट बघत आहे. असं म्हणताच राजची आई आणि प्रांजल वर निघून जातात. आता फक्त अलका आणि राजच असतात. अलका कॉफी मग घेऊन किचनमध्ये जाते. राजही तिच्या मागे येतो आणि तिला मागून मिठी मारतो. तर अलका म्हणाली, काय राज, करतो काय आहेस तू? आपण किचनमध्ये आहोत ना, आणि मला जावं लागेल. आई वाट बघत असतील ना माझी? राज म्हणाला चिडून, तू अर्ध्या तासात मला आपल्या रूममध्ये यायचं नाही तर? असं म्हणून तो निघून जातो. अलका म्हणाली, अरे वाक्य तर पूर्ण करून जा. आता काय करू, चला आईच्या रूममध्ये. अलका आईच्या रूममध्ये येते. त्या तिच्याशी गप्पा मारत असतात आणि आपली अलका मॅडम सारख्या वेळ बघत होत्या, पण तीही त्यांना कळू नये म्हणून गप्पा मारत असते. राजची आई म्हणाली, चल झोप, ये इकडे. अलका म्हणाली, हो आलेच. आता बिचारी अलकाच्या तोंडावर 12 वाजलेले असतात भीतीने. राजची आई पण हसून झोपून जातात. राजही अलकाची वाट बघत असतो, कारण त्याला तिच्याशिवाय झोप येत नसते आणि आपल्या अलका मॅडम विचार करतच झोपून जाते. थोड्या वेळात राज आईच्या रूममध्ये येतो. राजची आई अलकाच्या अंगावर हात ठेवून झोपलेल्या असतात. राज हळूच येऊन त्यांचा हात काढतो, पण त्या परत टाकत असतात. तो परत काढतो, त्या परत हात टाकायला जातात. तसं राज पटकन अलकाला उचलून घेतो आणि आपल्या रूममध्ये जायला लागतो. हालचालीमुळे अलकाला जाग येते. ती घाबरून ओरडणारच की राज पटकन तिच्या तोंडावर हात ठेवतो. हे राज म्हणतोय, अगं ए, ओरडू नको, मी आहे, तिला बेडवर बसवत. अलका म्हणाली, काय हे, तू मला उचलून घेऊन आलास? आईने मला शोधलं तर त्यांना काय वाटेल? राज म्हणाला, काही नाही वाटणार तिला, कारण तिला माहिती आहे तिचा मुलगा तिच्या सुनेवर किती प्रेम करतो. अलका म्हणाली, माझ्या मते कोणीतरी चिडलं होतं माझ्यावर खूप. राज म्हणाला, हो आहे मी चिडलेला अजूनही. माझा राग तूच घालवणार आहेस. अलका म्हणाली, मला ना झोप येत आहे, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. असं म्हणताच ती झोपून घेते. राज म्हणाला, झोप येते ना, मग बघतोस आज रात्री पूर्ण कशी झोपते ते. असं म्हणताच राज अलकाला जवळ ओढून घेतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. अलकाही त्याच्यात आणि त्याच्या प्रेमात विरघळून जाते आणि राजने बोलल्याप्रमाणे तिला रात्रभर झोपू देत नाही. अलका म्हणाली, केलंस ना शेवटी मनासारखं, झोपू दे ना आता. राज तिला घट्ट मिठी मारून झोपतो. अलकाही त्याच्या खुशीत शांत झोपून जाते. झालं बाबा आतिश आणि कोमलचं लग्न. आपला राज आणि अलकाचा रोमॅन्सही दिवसेंदिवस वाढत आहे. राजची आई आली आहे राज आणि अलकाला पुण्याला घेऊन जायला. तर बघू आता अलकाचं कसं स्वागत होतं तिच्या सासरी, आणि खास करून राजचे डॅड म्हणजे मोहन ठाकूर अलकाला आपलंसं करतील का? तर बघू पुढे काय होतं ते. तर बघायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.